अत्यंत मंत्रमुग्ध करणारा असा नृत्याविष्कार मला तरी वाटतं, आपल्याला तसाच वाटला असेल. आपण सर्वजण या मृत्यूलोकात राहतो. त्याला मृत्यूलोकात राहतो म्हणजे काय काय अर्थ आहे व्हायचा. आणि हे असं एक जग आहे का युग आहे की जिथं आपण जन्माला येतो, आपला विकास होतो, आपला क्षय होतो आणि नंतर आपला मृत्यू होतो. मृत्यू हा अटळ आहे, परंतु देवी शक्ती जिला आपण माया म्हणतो, त्यामुळे तिथं आपल्याला असं वाटतं की आपण आता अमरच आहोत. की त्यामुळे आपल्या सर्व विचारांवर, वासनांवर आणि आपल्या षड्रगुणांवर राज्य करते, आपल्यास कर्म करण्यास भाग पाडते. आपण अमर आहोत असं समजून आपण जगत असतो. एका दृष्टीने बघायला गेलं तर चांगलं नसतो, नाही तर जगण्याचा काही अर्थच उरला नसता. त्यामुळेच आपल्याला जगण्याची उमेद लागते. आपण सगळेजण काही ना काही मागण्याच्या मागे असतो. कधी आपण मान मागतो, कधी वैभव मागतो, कधी सत्ता मागतो, कधी कधी प्रेमही मागतो. पण मित्रांनो, जर देवाकडे आपण फक्त त्याची कृपा मागितली तर आपल्याला हे सर्वच मिळेल, परंतु शाश्वत अशी शांती मिळेल. या सर्व जन्ममृत्यूच्या चक्रातनं आपली मुक्ती होऊ शकते. या प्रकारात एक जोगवा नावाचा प्रकार आहे. देवीचा जोगवा असं म्हटलं जातं. याची इच्छा आहे की देवीकडे मागणं म्हणजे त्याला जोगवा असं म्हटलं जातं. जोगवा म्हणजे काय? जोगवा म्हणजे भिक्षा मागणं, कृपाप्रसाद मागणं. जोगवा हे एक लोकनृत्य आहे. परंतु मित्रांनो, जोगता आणि जोगती म्हणजे देवाला सर्वस्वाचा अर्पण करून त्याची सेवा करणारी स्त्री आणि पुरुष यांना जोगता किंवा जोगतीन असे म्हटले जातो. परंतु कधी कधी त्या मुलांवर म्हणजे स्त्री आणि पुरुषांवर कधी कधी जबरदस्ती पण केली जायची. त्याच्यात अनिष्ट प्रथा पण होती. म्हणून 1982 साली देवदासी या संकल्पनेवर बंदी घालण्यात आली. असो, परंतु जोगवा हा नृत्य प्रकार अजून खूपच प्रसिद्ध आहे आणि आपल्याला सगळ्यांना खूपच आवडतो. हा खूप उत्साहवर्धक, आवेशपूर्ण नृत्य प्रकार असून त्याचा खूप ठेकाही सुंदर असतो. चला तर मग बघूया आपण जोगवा हा नृत्य प्रकार आपल्यासमोर सादर करतात. गंधारी मनोज देशपांडे सगळे म्हणून आपण त्यांचं स्वागत करूया.